डायबिटीज व चर्चा. आज आपण डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंट बद्दल बोलणार आहोत आणि त्याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर दक्षिता पाध्ये मुंबईहून. मॅम डायबिटॉलॉजिस्ट आहेत. थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू सो मच मॅम. कार्यक्रमाला पुढे न्यायच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आमचे जे श्रोतागण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं एक इंट्रोडक्शन द्यावं. येस. सो नमस्कार सगळ्यांसाठी. मी डॉक्टर दक्षिता. मी एक प्रिव्हेंटिव्ह डायबिटॉलॉजिस्ट आहे. माझं क्लिनिक आहे बोरिवलीला आणि मुंबईमध्ये आय थिंक भारतामध्येच डायबिटीज इतकं वाढलेलं आहे की आपल्याला सगळ्यांनाच डायबिटीजबद्दल खूप जास्त शिकण्याची आवश्यकता आहे. फेमस डायबिटॉलॉजिस्ट जॉसलिन म्हणून आहेत, ते नेहमी म्हणतात की डायबिटीज बद्दल जो पेशंट जास्त शिकतो तो जास्त वर्ष जगतो. तर आज आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. त्यापैकी सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये आपली जी संस्कृती आहे मराठी संस्कृती त्याच्यामध्ये आपण खूप उपवास ठेवतो. तर खूप सारे उपवास आपण जेव्हा ठेवतो त्याचा डायबिटीजवर परिणाम होतो का? तर माझं असं म्हणणं आहे की ज्या पेशंटची शुगर खूप छान कंट्रोलमध्ये असते, औषधं फार जास्त त्यांना चालू नसतात किंवा इन्शुलिनची इंजेक्शन चालू नसतात आणि सगळ्यात प्रथम म्हणजे जो पेशंट आपली स्वतःची शुगर मॉनिटर करण्यास तयार असतो. कारण ज्यांना उपवास करायचा ना त्यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांची शुगर मॉनिटर केली पाहिजे. आणि आता आजकाल तंत्रज्ञान खूप वाढलेलं आहे. कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम असते. सो अशा सगळ्या सपोर्टवर आणि योग्य आहाराच्या सल्ल्यांवरती म्हणजे साधी गोष्ट आहे की पेशंटला सांगायचं की 1 वाटी साबुदाणा म्हणजे 1 वाटी साखर, की पेशंटला कळतं की साबुदाणा खिचडी आणि वडे नाही खायचे आहेत आणि मग वरी आहे किंवा बाकी काही उपवासाची भाजणी आहे अशा गोष्टी खाऊ शकता. ड्रायफ्रुट्सचा समावेश करू शकता, ठराविक फळांचा समावेश करू शकता आणि हायड्रेशन चांगलं ठेवायचं आहे. तर मी तर पाहिलंय की चांगलं मॉनिटरिंग आणि डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहिला तुमच्या शुगर मॉनिटरिंग बरोबर तर उपवास सेफली करू शकतो आपण. यानंतर मॅम आमचे श्रोतागण आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काही संदेश. सिंपल संदेश आहे की डायबिटीसला अजिबात शत्रू समजू नका. मी अगदी बंबई या लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगते. मी माझ्या पेशंटना पण सांगते की डायबिटीसला मित्र समजा, तो तुमची सगळी गाडी लाईनवर आणेल. पण सिंपल गोष्ट आहे, डायबिटीसच्या सुरुवातीच्या काळातच तुम्ही त्याची वॉर्निंग साईन्स घेतल्यात की ह्याच्यामुळे मला डायबिटीस होतंय, वजन कमी केलं, घरचे हवे लागलात, खाऊ लागलात आणि एका जागी बसणं बंद करून तुम्ही थोडं फिरतं राहिलात, दिवसाचा एक अर्धा 1 तास व्यायाम केलात आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलं आणि ग्रॅटिट्यूड इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तुमची स्ट्रेस लेवल खाली जाणार नाही. ते ह्या छोट्या 4-5 गोष्टी आहेत त्या सांभाळा, डायबिटीस आरामात कंट्रोलमध्ये राहील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.